आता रक्षाबंधन आलेलं आहे, तर तुम्ही गोड काहीतरी रक्षाबंधनसाठी बनवायचं ठरवत असाल तर हा शाई तुकडा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. एकदम सोपी पद्धत आहे बनवायला आणि खायलाही एकदम टेस्टी असा तयार होतो आणि जास्त साहित्यही लागत नाही. तर चला मग सुरुवात करूया बनवायला. तर इथं मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे. ते आपण गरम करून घेऊया आणि हे आपल्याला कमी गॅसवरच आटवून घ्यायचं आहे. ह्याची आपल्याला रबडी बनवायची आहे. त्यासाठी हे दूध आपण असंच कमी गॅसवरती ठेवून देऊया आणि तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया. तर त्यासाठी आपल्याला ब्रेड लागतील. इथं मी ब्रेड 7 ते 8 त्याचे ब्रेड स्लाइस घेतलेले आहेत आणि त्याच्या चारी बाजू काढून घेतलेले आहेत आणि मधून एक कट मारून घेतलेला आहे. हे आपल्याला त्रिकोणी असे ह्याचे कट करून घ्यायचे आहेत. तुम्ही इथं अजून छोटे करायचे असतील तर अजून करून घेऊ शकता. आता इथं आपण एका कढईमध्ये तूप घेतलेलं आहे आणि तुपामध्ये आपल्याला ह्या ब्रेड स्लाइस घालून चांगला कलर चेंज होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. तेल इथं आपण मीडियम गरमच ठेवायचं आणि आता हे आपण दोन्ही बाजूंनी लालसर होईपर्यंत आपण हे भाजून घ्यायचं आहे. हे जास्त वेळ लागत नाही ह्याला भाजायला. 2 ते 3 मिनिटात हे चांगलं भाजून होतं. इथं बघा तुम्ही कलर चेंज झालेला आहे आणि आपल्या ब्रेड स्लाइस भाजून पण झालेले आहेत. आपण आता राहिलेल्या सगळ्या ब्रेड स्लाइस अशाच भाजून घेणार आहोत. आपलं ब्रेड तर भाजून झालेलं आहे. आता आपण दूध पण चेक करूया. दूध आपलं आता 10 ते 15 मिनटं ठेवल्यामुळे चांगलं आटलेलं आहे. आता ह्यामध्ये आपण चवीनुसार साखर घालून घ्यायची आणि मी इथं 1 चमचा कस्टर्ड पावडर घातलेली आहे. तुम्ही इथं स्किप केली तरी चालेल, असंच दूध आटवलं तरी चालेल. मी इथं थोडं दूध घट्ट येण्यासाठी 1 चमचा कस्टर्ड पावडर वापरलेली आहे दुधात मिक्स करून. त्याने कलर पण छान येतो आणि लगेच आटलं पण जातं. आता इथं आपलं 5 ते 7 मिनटं मी कस्टर्ड पावडर टाकल्यानंतर दूध आटवून घेतलेलं आहे. आता चांगलं घट्ट झालेलं आहे. आता वरून आपण ह्यामध्ये वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट आपल्या आवडीप्रमाणे ह्यामध्ये घालून घ्यायचे. तर हे एकदा मिक्स करून घेऊया आणि आता आपण गॅस बंद करून घेऊया. हे तुम्ही गरम गरम पण सर्व करू शकता किंवा थंड पण करू शकता. हे थंड झाल्यानंतर अजून थोडं घट्ट होतं. त्यासाठी आता आपण गॅस बंद करून घ्यायचा. आता आपली रबडी तयार झालेली आहे. तर आता आपण ही गरम गरम सर्व करून घेऊया. हे सर्व करताना आपल्याला जेव्हा आपण खायला घेणार आहे तेव्हाच करायचं, नाहीतर हे ब्रेड स्लाइस नरम होतात. इथं आपण सुरुवातीला ब्रेड स्लाइस ठेवून घ्यायच्या आणि वरून रबडी घालून घ्यायची. तर वरून आपण ह्यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट पण घालू शकतो. आता तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.